जन्मला। अरे पढ़ते पढ़ते हुए नाले अपने हस्ती को मिटाने आते हैं, तो मिलते ही भीम समंदर में तो वो खुद ही समंदर बनते हैं। आणि म्हणून माझ्या भीमाचा सन्मान सगळ्या जगभरामध्ये झालेला आहे, कारण 182 राष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या ठिकाणी साजरी होते। सर्वप्रथम जो देशामध्ये जो हल्ला चालू आहे, आतंकवादी हल्ला जो चालू आहे, जिकडे तिकडे अन्याय अत्याचार वाढलेले आहेत आणि त्या युद्धामध्ये शहीद झालेले माझे भारतीय जवान यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो। शहीद नमाईन बुद्ध, कारण बुद्धाने अहिंसा शांती करुणेचा मार्ग दिलेला आहे आम्हाला, कारण जगाला युद्ध नको आहे, युद्ध हवा आहे, म्हणून साठी जगभरामध्ये जगाने बुद्धाचा स्वीकार केला। कारण भारतीय लोक ज्यावेळेस विदेशामध्ये जातात विमानाने, त्यावेळेस त्या देशाची लोक त्या भारतीय लोकांच्या पायाखालची माती घेऊन आपल्या कपाळाला लावतात, कारण हा पवित्र भगवान बुद्धाच्या भारत भूमीतून आलेला माणूस आहे म्हणून। कारण बुद्धाची गरज जसे बाळाला आईचे दूध पाहिजे तशा आम्हाला बुद्ध पाहिजे। आणि म्हणून माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात। ऐका, तुझ्या होणार नाही, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात। माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला असा कोणी या जगात, असा कोणी या जगात, असा कोणी या जगात। माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात। The most intelligent student at Columbia University, great cluster of Indian State Constitution, Dr. B.R. Ambedkar. टाळ्या वाजवा जरा। आणि म्हणून माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात। तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात। माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात। असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात। जगात ठरला एक नंबर भीमराव रामजी आंबेडकर, जगात ठरला एक नंबर भीमराव रामजी आंबेडकर, जगात ठरला एक नंबर भीमराव रामजी आंबेडकर, जगात ठरला एक नंबर भीमराव रामजी आंबेडकर। जगामध्ये नंबर 1 ठरला भीमराव रामजी आंबेडकर, कारण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, एक हात थकला तर उजव्या हाताने, उजवा हात थकला, डाव्या हाताने बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं।
एक सेकंद आराम केला नाही, कारण बाबासाहेबांना माहिती होतं की जर आराम करेल तर देशाची जबाबदारी माझ्यावर आहे. बाबासाहेब 24 तास 18 तास एका खुर्चीमध्ये बसले हो. आता 4 घंटे बसले की मुंगळे आले. अजून 5 तास बसले की मुंग्या आल्या. मग ते बाबासाहेब 4 तास कसे बसले, 24 तास कसे बसले. आणि या देशाचं संविधान लिहिताना बाबासाहेबांना 4 बिमाऱ्याने घेरलं होतं. हाय बीपी, हाय शुगर, वात, आम्लपित्त. एवढ्या बिमाऱ्या बाबासाहेबांनी शरीरामध्ये घेऊन या देशाचं संविधान लिहिलं आणि एकही मोबदला घेतला नाही. माझ्या महात्मा फुलेला भारतरत्न भेटला नाही, माता सावित्रीला भारतरत्न भेटला नाही, बाबासाहेबांना भेटला मरणोत्तर 1990 ला. या देशामध्ये खरं काम करणाऱ्याला कधीच पुरस्कार भेटत नाही, त्याचा तिरस्कार होतो. माझ्या बाबासाहेबांचाही तिरस्कार झाला, पदोपदी जातीमुळे अपमानित केलं. अरे माझा भीम शिकला कसा, त्या लंडन मधल्या गोऱ्या लोकांना पुसा की माझा भीम शिकला कसा. कारण बाबासाहेबांच्या वर्गामध्ये शिकणारे त्यांचे क्लासमेट काय खात होते, काजू, बदाम, पिस्ता अनेक होते मटणाच्या मुकड्यावर, परंतु तेच नव्हतं त्या भडव्यांच्या मुकड्यावर. अरे माझा बाबा जगात विद्वान ठरला रे, एका पावाच्या तुकड्यावर टाळ्या. जगात ठरला 1 नंबर भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर. जगात ठरला 1 नंबर भीमराव रामजी आंबेडकर. जगात ठरला 1 नंबर भीमराव रामजी आंबेडकर. भारताचा झाला घटनाकार, भारताचा झाला घटनाकार, संविधानाचा झाला शिल्पकार, संविधानाचा झाला शिल्पकार. आता कोणी कौतुक केलं उद्या जगानं, गाऊ आनंदानं भीमाचं गाणं. कौतुक केलं उद्या जगानं, गाऊ आनंदानं भीमाचं गाणं. न्यायालयाचे खुले केले द्वार, न्यायालयाचे खुले केले द्वार. आम मिळाला समान अधिकार, आम मिळाला समान अधिकार. आता कोणी आता कोणी कारण ज्यावेळेस आपल्यावरती अन्याय होतो आपण कुठे जातो, पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन म्हणजे कायदा, कायदा म्हणजे संविधान, संविधान म्हणजे बाबासाहेब. कारण ज्याला पाणी भेटत नव्हतं, इथल्या वर्ण व्यवस्थेने निसर्ग निर्मित पाण्यावरती बंदी घातली. अरे जिन्हें 2 घूंट पानी तक नहीं मिलता था, उन समाजों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया. ज्याला पाणी भेटत नव्हतं अशा समाजाला बाबासाहेबांनी वाघिणीचे दूध पाजलं हो. आणि म्हणून या ठिकाणी अभिमानाने सांगू वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्माच्या युतीमध्ये टाकलं. बुद्ध धम्म आम्हाला दिला, कारण प्रथम साईडला ठेवले आणि बुद्ध जरी एक साईडला ठेवले तर बुद्धाची किंमत जास्त आहे, कारण पृथ्वीवर शांती बुद्धामुळे नांदत आहे.
आणि म्हणून संपूर्ण जगाने बुद्धाचा स्वीकार केलेला आहे. चीन, जपान, थायलंड, अमेरिका, नेपाळ, श्रीलंका हे बुद्ध राष्ट्र आहेत. थायलंड हा भारतीय बुद्ध संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे, कारण भारत हे बुद्धाचं जन्मस्थान आहे. कारण पंचशिलेचे पालन केल्याच्या नंतर माणूस कसा सुखी होतो. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला नाही तर 22 प्रतिज्ञा दिल्या, ते आपल्या आचारसंहिता आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून शाहीर धम्मायन बुद्ध या ठिकाणी लिहितो, जगात नाही भीमा समान, चरणेन झुकली मनुष्यमान, जगात नाही भीमा समान, चरणेन झुकली मनुष्यमान. कायदा होता त्या काळामध्ये, एखाद्या बाईचा नवरा जर मेला तर त्या बाईला त्या सरणावरती जिवंत जाळलं जावं. राजा रामरायाने सतीची चाल बंद केली आणि बाबासाहेबांने त्या बाईला त्या घटनेमध्ये तरतूद करून अशा अधिकार दिले. केळीच्या साली गुंडाळणाऱ्या जमात, केळीचे पानं ढुंगणाला गुंडाळणारी जमात, कारण मनुचा कायदा सांगत होता अरे स्त्री रक्ताची घाण आहे, परंतु बाबासाहेबांचं संविधान सांगतो स्त्री रक्ताची घाण नाही, रत्नाची घाण आहे. कारण जिच्या पोटी रत्न जन्मतात, बाबासाहेबांसारखे, शिवाजीराजासारखे, महात्मा फुले सारखे. आणि म्हणून या ठिकाणी एक नारा द्यायचा आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा बसवेश्वरांचा. चला, हा भारत देश कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नसून भगवान बुद्धाचा भारत देश आहे. पुन्हा एकदा जगाला ओळख करून दाखवूया. कारण ज्यावेळेस बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं, त्या कायद्यामध्ये 4 शहाजी राजमुद्रा सारनाथ येथील स्तूपावरून घेतली आणि बुद्ध तत्वाचं संविधान या भारताला दिलेलं आहे. आज बाबासाहेबांच्या नावानं कुठं लुटूया, आज आपल्याला काहीच कमी नाही. कारण एका एकाच्या मताची किंमत जर पाहिली तर पृथ्वीच्या तोला इतकी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना आता सगळं दिलेलं आहे. ऊपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन मेरे भीम ने दिया तो सला फाड़ के दिया, सलापच नाही तो पुरा गगन ही फाड़ के दिया. आणि म्हणून मोठू तुझी उंची कशी बा भीमा तुझ्या कर्तृत्वाची, तूच शिकविलेस याच्या माणसाला माणुसकीची. तू देवही नव्हतास आणि देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा बाबा तोच खरा महामानव होतास. आणि म्हणून गीताचा कवी धम्मायन बुद्ध या ठिकाणी लिहित आहे, जगात नाही भीमा समान, शर्मेन झुकली मनुष्यमान. जगात क्रांती केली रक्तहीन, जगात क्रांती केली रक्तहीन. भीमगीतात सांगतोय धम्मायन, भीमगीतात सांगतोय धम्मायन. माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात. आता कोणी या जगात आता कोणी या जगात तुझ्या होणार नाही, आता कोणी या जगात. माझ्या भीमाचा सन्मान
सन्मान झाला जगात, माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात. तुझ्या होणार नाही असा कोणी या जगात, तुझ्या होणार नाही असा. विकासजी जालिंदर गायकवाड साहेबांनी या झालेल्या गीताला 50 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. तरी विकासजी साहेबांचं या ठिकाणी रक्त सळसळ झालेलं आहे क्रांती गीत ऐकून. पण माझ्या बाकीच्या धम्म भगिनी माझे बांधव तसेच बसलेले आहेत. दान द्या, कारण बुद्ध धर्मामध्ये दानाला फार मोठी किंमत आहे. कारण बुद्ध माती जरी दिली तर ते बुद्ध स्वीकारित होते. कारण ज्याला रतन टाटा गेले, काय घेऊन गेले? नाव राहिलं. कबीर म्हणाले होते, अरे जग हम पैदा हुए हम रोए जग हंसे, लेकिन ऐसी करने करते चलो यारो कि मरते वक्त हम हंसे और जग रोए. कारण आम्ही मरताना जगाने रडलं पाहिजे आणि आपण हसलं पाहिजे, असं कार्य केलं पाहिजे. या ठिकाणी आपले शूरवीर महाराज कसे होते? 500 महाराणी 28,000 पेशव्याला चोप दिला होता. तो इतिहास आता गीताच्या माध्यमातून मी सांगणार आहे. गावचा आणि धुवा उडविला त्या पेशवे बाजीरावाचा. अरे करुण सपा सपवा, अरे करुण सपा सपवा वा वा. ऐका, अरे शूरवीर होते महारांचे, शूरवीर होते महार, शूरवीर होते महारांचे, शूरवीर होते महार. अरे शूरवीर होते महार आमचे, शूरवीर होते, अरे शूरवीर होते महार आमचे, शूरवीर होते महार. प्रसंग आठवा दिन करे गावचा, दोहा उडविला बाजीरावाचा. अरे करुण सपा सपवा, अरे शूरवीर होते महारांचे, शूरवीर होते महार, शूरवीर होते महारांचे, शूरवीर होते महार. अरे शूरवीर होते महार आमचे, शूरवीर होते महार. अरे शूरवीर होते महार आमचे, शूरवीर होते महार. 28,000 सैन्य होत, अरे 28,000 सैन्य होत. 500 महारान लावली वाट, 500 महारान लावली वाट. शीतनक होता लय स्वाभिमानी, अरे शीतनक होता लय स्वाभिमानी. पाजलर त्यानं वैऱ्याला पाणी, पाजलर त्यानं वैऱ्याला पाणी, पाजलर त्यानं वैऱ्याला पाणी. घराघराती फिरू लागली, घराघराती फिरू लागली. 18 किलोची तलवार, 18 किलोची तलवार, 18 किलोची तलवार. 18 किलोची तलवार शीतलाग महाराज होते. आता 4 किलो बेलाच्या मध्ये ठेव म्हणले की आम्हाला घाम फुटतो. कसे झाले असेल ती लढाई आणि कसे लढले असतील ते आमचे शूरवीर महार. आणि म्हणून शब्दाकडे लक्ष द्या. ऐका, लढले महार भीमा नदीच्या काठी, लढले महार भीमा नदीच्या काठी.
न्यायाने हक्कासाठी न्यायाने हक्कासाठी न्यायाने हक्कासाठी ढोंगराला लंगोटी घोंगराची काठी ढोंगराला लंगोटी घोंगराची काठी गळ्यात मडके झाडू पाटी गळ्यात मडके झाडू पाटी गळ्यात मडके झाडू पाटी बाबासाहेबांनी असा प्रहार केला अरे गळ्यातले मडके असे ताडकन फोडले गळ्यामध्ये काय आला कमरेचा झाडू काढून टाकला कमरेला कमरपट्टा आला पायाच्या तुटक्या चेपले गेल्या पाटा गोटा आला आणि म्हणून लढले माळ भीमा नदीच्या काठी यार लढले माळ भीमा नदीच्या काठी न्यायाने हक्कासाठी न्यायाने हक्कासाठी न्यायाने हक्कासाठी ढोंगराला लंगोटी घोंगराची काठी गळ्यात मडकी झाडू पाटी गळ्यात मडकी झाडू पाटी गळ्यात मडकी झाडू पाटी मातीत गाडली जुलमी पेशवाई मातीत गाडली जुलमी पेशवाई अरे अन्याय सोसला फार आणि अन्याय अरे अन्याय सोसला फार अरे शूरवीर होते महाराम शूरवीर होते महाराम अरे शूरवीर होते महाराम अरे शूरवीर होते महाराम थोडं जगावं वाघासारखं थोडं जगावं वाघासारखं सळसळणाऱ्या नागासारखं सळसळणाऱ्या नागासारखं सळसळणाऱ्या नागासारखं अधिकार आमचा आम्हाला हवा अधिकार आमचा आम्हाला हवा खणकावलेच्या बाजीरावा खणकावलेच्या बाजीरावा खणकावलेच्या बाजीरावा खणकावलेच्या बाजीरावा सिद्धनाथ महाराजांचा अधिकार हक्क मागत होता कारण ज्यावेळेस पेशवे ज्यावेळेस इंग्रज पुण्यावर हल्ला करणार आहे त्यावेळेस बातमी सिद्धनाथ महाराजाला समजली आणि सिद्धनाथ महाराज पटकन उठले आणि पहिले बाजीराव पेशवेला भेटले हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि बाजीराव पेशवेला भेटून काय म्हणतात आम्हाला इंग्रजाकडून लढायचं नाही तर तुमच्याकडून जर आम्ही लढलो तर तुम्ही आम्हाला काय द्याल आम्हाला सन्मानाची वागणूक द्याल का त्यावेळेस गुरुने त्या भातोड्याने असे डोळे टवकारले वटारले आणि म्हणाला अरे तुम्हाला इंग्रजाकडून लढायचं तर लढा तुम्हाला सुईच्या टोका इतकी ही जागा सन्मानाची मिळणार नाही येणार नाही तुम्हाला बराबरीचा हक्क अधिकार जा तुम्हाला काय करायचं ते करा त्यावेळेस सिद्धनाथ महाराज स्वाभिमानी सिद्धनाथ महाराज पटकन उठले आणि जो इंग्रज अधिकारी आहे त्याला भेटले स्कॉटलंडला इंग्रज अधिकाऱ्याने उठून त्याचं स्वागत केलं आणि हात मिळवणी सुद्धा केली आणि गमन झालं एकमेकाला सैनिक कापू 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 लागले रक्ताचे पाठ वाहिले आणि तो रक्ताचा पाठ त्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये जाऊन त्या भीमा नदीचं पाणी लाले लाल झालं आणि 1818 जानेवारीला 500 शूरवीर महाराणी 28,000 पेशव्याला कायमचं दोन आणि बाबासाहेब दरवर्षी जात होती त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी सांगितलं अरे महाराजात माझा जन्म झालेला याचा मला अभिमान आहे कारण ज्या पेशव्याने आमच्या कमरेला झाडू बांधला आमच्या गळ्यात गाडगे बांधले ते पेशव्या या बहादर महाराणी कायमची मातीत घातली म्हणून अशा लढावं आक्रमक इमानदार जातीत माझा जन्म झालेला आहे असे बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात
आणि म्हणून बाबा म्हणतात एक दिवस जगावं वाघासारखं. चला थोडं जगावं वाघासारखं, थोडं जगावं वाघासारखं, सळसळणाऱ्या नागासारखं सळसळणाऱ्या. अधिकारांचा आम्हाला हवा, खणकावलेच्या बाजीरावा, खणकावलेच्या गुलामीला त्या सलामी देऊन, गुलामीला त्या सलामी देऊन मी होणार नाही लाचार. शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज, शूरवीर होते. शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराणी तो पेशव्याचा बुरुज घातला, पेशव्याचा बुरुज घातला. शूर महाराज प्रेरणा घेऊ, विजय स्तंभाला सलामी देऊ, विजय स्तंभाला सलामी देऊ, विजय स्तंभाला सलामी देऊ. लढा लढावा न्याय हक्काचा, लढा लढावा न्याय हक्काचा, आता घेऊ नका माघा. अरे शूरवीर होते महाराज, 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 शूरवीर होते महाराज. अरे शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज, अरे शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज, अरे शूरवीर होते महाराज, शूरवीर होते महाराज. या ठिकाणी आता पक्षीवर झालेला आहे. लागली दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. श्री राजाराज बसून ह्या कार्यक्रमाचं श्रवण करावं. अतिशय सुख आणि शांतिमय कार्यक्रमाला या ठिकाणी धर्मसार भक्तीने या ठिकाणी आयोजन करून आम्हाला बोलावलं, आम्हाला सन्मान दिला, आम्हाला सेवेची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि माझी कला संस्थेचे या ठिकाणी धन्यवाद देतो. छान असं विहार उभा तथागत गौतम बुद्धाच्या विचाराची माणिक मोती आता इथे फुलणार आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण त्यांनी या ठिकाणी निवडलेलं आहे. मी कवी गायक धमाईन बुद्ध भंतेने मला सांगितलं तुम्हाला 12 तारखेला किल्लारला येऊन ह्या ठिकाणी आपली सेवा द्यायची आहे. माझ्या कला संस्थांनी मला या ठिकाणी साथ दिली आहे. त्यांच्याकडे फिकिरीच्या झोपेत आपला जात आहे. बाणा आपला मर्दानी छाती पोलाद आहे. मागे न सोडणारी आणि रणांगणात मारणारी ही बाबासाहेबांची अवलाद आहे. कारण आभार मागतो आणि तुला तुझ्यामुळे वादळ रोखतो आणि तुझ्यामुळे बंदूक तोफा शस्त्रसाठा याची आता आम्हाला गरजच नाही. कारण शब्दाने रण पेटवतो. जगाला मुक्त पाहिजे, युद्ध नको, बुद्धाचा अहिंसावादी मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. जन्मजात आपण भाग्यशाली आहोत. आणि म्हणून गीत लिहिलेलं आहे की वैर्याची रात्र गेलेली आहे. परंतु आम्ही गेली नाही म्हणायला हरकत नाही. कारण कुठेही टीव्हीला पहा,
मोबाईलला व्हॉट्सअपला रोज ना रोज कुठेतरी आमची माय बहीण जळते, अन्याय अत्याचार आमच्यावरती होत आहे दिवसेंदिवस. कारण आजही पाहिलं बाबासाहेबांनी बुद्धाचा समतावादी धम्म दिला, परंतु आजही जात कुठे होतात नाही तर पोटात आहे. आणि म्हणून आता सावध राहायची गरज आहे. माझ्या समाज बांधवाला या ठिकाणी गीताच्या माध्यमातून सांगतो. जे कोणी जेवायचे राहिले असतील समोर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि भोजन घ्यायचं आहे. वैराची वैराची केली रात, वैराची वैराची केली रात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात. वैराची वैराची गेली रात, वैराची वैराची गेली रात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात. विश्वशक्तीचा हा संदेश जगाला रे, बुद्धाची नशाला नाही देशाला, विश्वशक्तीचा हा संदेश जगाला, बुद्धाची नशाला नाही देशाला, नशाला नाही देशाला, नशाला नाही देशाला. मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण बुद्धाची ओळख विदेशामध्ये सांगितली नीता अंबानीने. लँड इज बुद्धा फ्रॉम इंडिया. परदेशामध्ये गेल्याच्या नंतर भारताची ओळख बुद्धामुळे होते. आणि म्हणून विश्वशक्तीचा हा संदेश जगाला रे, बुद्धाची नशाला नाही देशाला, बुद्धाची नशाला नाही देशाला, बुद्धाची नशाला नाही देशाला. भीमाने लोकशाहीचा केला प्रहार, भीमाने लोकशाहीचा केला प्रहार, आमचा कायमचा हटविला जोहार, आमचा कायमचा हटविला जोहार, आमचा कायमचा हटविला जोहार, आमचा कायमचा हटविला जोहार. जोहार मायला पाणीवाला काय हाल होते आमचे. पुण्यामध्ये डोक्यावर मुली काट्याला बाळबाई पाणी मागली, पाण्याची भीक मागली, मागता पुणे जाऊन पाहिलं आणि म्हणाले, हे बाय अगं कुणाला पाणी मागायला तू, अगं ज्याचे मन मेले ते तुला काय पाणी वाटणार आहे. समतेचा आटला जरा विषमताड ग, अगं तुझं कसं भरल गाड ग, याची जातच वाढ. भीमाने लोकशाहीचा केला प्रहार, भीमाने लोकशाहीचा केला प्रहार, आमचा कायमचा हटविला जोहार, आमचा कायमचा हटविला जोहार, हटविला जोहार, आमचा कायमचा हटविला जोहार. वैराची वैराची गेली रात, वैराची वैराची गेली रात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात. वैराची वैराची गेली रात, अरे वैराची वैराची गेली रात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात. दिन दलितांचा खंबीरता, भीमाने माझा भिगवलेता, भीमाने माझा भिगवलेता, भीमाने माझा भिगवलेता. दिन दलितांचा खंबीरता, भीमाने माझा भिगवलेता, भीमाने माझा भिगवलेता, भीमाने माझा
भीमाची झाली नाही कधी हार, माझ्या भीमाची झाली नाही कधी हार, वैराची वैराची गेली रात, वैराची वैराची गेली रात, माझ्या भीमाची किती आहे रघुनाथ, माझ्या भीमाची किती आहे रघुनाथ, माझ्या भीमाची किती आहे रघुनाथ. भारताचा भीम भाग्य विधाता कष्ट भीमाचे आठवाता, भीमाचे आठवाता, भीमाचे आठवाता, भारताचा भीम भाग्य विधाता कष्ट भीमाचे आठवाता, भीमाचे आठवाता, भीमाचे आठवाता. धम्माईच्या गीताचा हा साथ, धम्माईच्या गीताचा हा साथ, जातीवाद्याचा मनवाद्याचा गिरविला जन्मात, मनवाद्याचा गिरवला जन्मात, मनवाद्याचा गिरविला जन्मात, मनवाद्याचा गिरविला जन्मात. वैराची वैराची गेली रात, वैराची वैराची गेली रात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात, माझ्या भीमाची कीर्ती आहे हृदयात. दम्मदेव नागनाथ शिरशीकर यांच्यातर्फे सुद्धा या झालेल्या गीताला 100 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी मला मिळालेलं आहे. तरी आपला ऋणी राहील. धन्यवाद. या यांच्यातर्फे 51 रुपये या ठिकाणी मला धम्मदान भेटलेलं आहे. तसेच बालाजी कांबळे, वा हा बालाजी कांबळे साहेबांनी सुद्धा या झालेल्या गीताला 100 रुपयाचं धम्मदान दिलं. धन्यवाद. सदैव आपला ऋणी राहील.